बचत गटामध्ये ज्या महिला काम करतात त्या महिलांना अर्थसहाय्य दिलं जातं आणि या अर्थसहाय्य जे आहे ते बँकेच्या माध्यमातून बँक लोन आहे. अर्थसहाय्य म्हणजे असं जे नाही, फक्त त्याला इंटरेस्ट सबमिशन स्कीम आहे. म्हणजे त्यांचा जो काही इंटरेस्ट येतो तो इंटरेस्ट गव्हर्नमेंट पे करणार. त्याच्यात 3% केंद्र शासन, 4% राज्य शासन आणि जेवढं लोन घेतलंय त्यांचा जेवढा काय पिरियड आहे रिपेमेंटचा, त्या रिपेमेंटच्या पेमेंटच्या पिरियडमध्ये त्यांनी तो रिपेमेंट करायची ही संकल्पना आहे. आणि हे लोक एकदा पहिल्यांदा 6 महिने स्वतःच्या भांडवलावरती करायचा. त्याच्यानंतर 6 महिन्याच्या नंतर इन्स्टिट्यूट म्हणजे आपल्याला काहीतरी 1.5 लाख रुपयाचा प्रोत्साहनपर निधी दिला जातो. त्याच्यानंतर ती फिटल्याच्या नंतर पुढे 3 लाख दिला जातो आणि ती पूर्ण फिटल्याच्या नंतर परत 4.5 लाखापर्यंत दिला जातो. ह्याच्यातून महिला एवढ्या सक्षम करण्यात आलेल्या आहेत की महिला खूप चांगलं काम करतात. महिलांचं कौतुक आहे आणि त्यांचं कौतुक तर नुसतं कौतुक नाही, त्यांचं म्हणजे एवढं जेवढं करावं तेवढं कौतुक कमीच आहे. कारण त्या महिलांनी स्वतः उद्योजक झाल्यात, उद्योग क्षेत्रात आल्यात, स्वतःचा प्रोडक्ट मार्केटमध्ये येतोय. स्वतः कुणी जेवणाचं स्टॉल लावतोय, कुणी साबणाचा स्टॉल लावतोय, कुणी भाजीचा स्टॉल लावतोय, कुणी वेगळ्या वेगळ्या विषय, कुणी शेळी पालन करते, कुणी दूध व्यवसाय करते, कुणी मत्स्य व्यवसाय करते, कुणी कोंबडी पालन करते. असे वेगवेगळे हजारो उद्योगती जे आपल्या महिला आपल्या जिल्ह्यात करतायत. त्याच्यामुळे ह्याच्यात काय चाललंय आणि कशा पद्धतीने त्यांना अडचणी काय आहेत त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी आपण काय मदत करू शकतो का या अनुषंगानं, आणि बँकवाले काय अडवून करतात का, बँकेवाल्याला काय सूचना द्यायच्यात किंवा अधिकारी यांच्यात कॉर्डिनेट करतात का, अशा पद्धतीचं नियोजन आपल्याला करण्याच्या दृष्टिकोनातून ही मी आज बीड जिल्ह्यामध्ये चौकडे घ्यायचे ते आष्टी तालुक्याच्या दौला वडगावपासून सुरू केलं. दौला वडगाव झालं, धानोरा झालं, कडा झालं. धानोरा आणि लोणी, कड्याला कडा आणि धामणगाव आणि इथं जे ते मुर्शदपूर आणि आस्था घारेनारायण असे एवढे याचे घेतले आज आष्टीमध्ये. चारही ठिकाणचे कार्यक्रम सुंदर झाले. महिलांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आहे आणि या महिला येतात, एवढं प्रोत्साहन काम करतात, तर त्याचं प्रोत्साहन त्यांना आपण दिलं पाहिजे. त्यांची मागणी की आम्हाला एक हक्काचं ऑफिस पाहिजे. तर मी ग्रामपंचायतच्या सर्व सरपंचांना विनंती करणार आहे की तुम्ही त्यांना एक ऑफिसला जागा द्या, त्यांना एखादा गाळ्या कुठला द्या, तो एक त्यांना 10 बाय 10 ची रूम दिली तरी त्यांना एक ऑफिस दिलं तरी खूप मोठं होईल.